जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत FY, SY आणि TYBA 2019 क्रेडिट पॅटर्नच्या परीक्षांच्या वेळापत्रकबाबत माहिती आणि हॉल तिकीटबाबत माहिती। बघा विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेचं ऑलरेडी वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे, पण या परीक्षेच्या वेळापत्रकावरून आपणाला कन्फ्युजन आहे की कोणता पेपर नेमकी कधी द्यायचा आहे। तसेच परीक्षा हॉल तिकीट आलेलं आहे आणि त्यामध्ये खूप सारे सब्जेक्ट आहे, तर आपणाला कोणत्या परीक्षा द्याव्या लागणार आहे तर या बाबतीतली माहिती या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। थोडासा मोठा व्हिडिओ आहे, पण व्हिडिओ नक्की बघा जेणेकरून तुमच्या परीक्षेच्या मनातले जे काही डाऊट्स आहे ते निश्चित दूर होतील। ओके, सो त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अद्याप जर का आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला परीक्षेपासून कोणत्याही प्रकारे वंचित राहणार नाही आणि आपल्याला परीक्षेबाबतची संपूर्ण माहिती आपल्याला वेळोवेळी देण्याचा प्रयत्न केला जाईल। चला तर मग वन बाय वन बघूया आपण। एक FYचा विद्यार्थी, एक SYचा विद्यार्थी आणि एक TYBA 2019चा विद्यार्थी यांच्या परीक्षांचं हॉल तिकीट आणि त्यांना द्यावे लागणारे पेपर या बाबतीत आपण ही माहिती घेणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला समोर इथे एक हॉल तिकीट दिसत आहे। हे FY BA 2019 पॅटर्नच्या विद्यार्थ्याचं हॉल तिकीट आहे। यांमध्ये तुम्हाला किती सब्जेक्ट दिलेले आहे? 1 2 3 4 5 6 किती सब्जेक्ट दिलेले आहे? 6 सब्जेक्ट दिलेला आहे। तुम्हाला फिजिकल एज्युकेशनचा पेपर आता या सेमला द्यायचा नाही, तो तुम्हाला पुढच्या सेमला दोन्ही सेमचा एकत्रित तुम्हाला द्यायचा आहे। तर तुम्हाला हे 6 सब्जेक्ट आहे आणि या 6 सब्जेक्टचे पेपर तुम्हाला कधी द्यायचे या बाबतीतली माहिती मी तुम्हाला आता सांगणार आहे। ओके, एक इंडिव्हिज्युअल टाइम टेबलची एक लिंक आहे, ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ज्यावर आपण क्लिक करून ती माहिती आपण घेऊ शकता। मी वन बाय वन ती पण माहिती तुम्हाला दाखवतो आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या गुगल क्रोममध्ये जा, तिथे piexamresult.unipune.ac.in यावर ही लिंक काय करायची, टाईप करायची। मी या सगळ्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहे, त्या एकदा तुम्ही काळजीपूर्वक बघा। यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्च ऑनलाईन एक्झाम स्कोर वगैरे इथे दिसेल। इथं तुम्ही तुमचा काय करा, PRN नंबर टाका। मी एका विद्यार्थ्याचा PRN नंबर टाकलेला आहे आणि इथे जो काही कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा मी इथे एंटर केलेला आहे। आपल्याला समोर जे काही इथे फिगर्स दिसणार आहे त्यापैकी एक तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि इथे सर्चवर क्लिक करा। सर्चवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमची पूर्ण डिटेल येणार आहे। ओके, तर एक मिनिट। ओके विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे सगळे सब्जेक्ट दिसून येतील। बघा 1 2 3 4 5 6 तुम्हाला हे 6 सब्जेक्ट जे तुमच्या हॉल तिकीटमध्ये दाखवलेले आहे ते सब्जेक्ट तुम्हाला इथे बघायला भेटतील। मी पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही हॉल तिकीट महाविद्यालयातून कलेक्ट करा, तुम्हाला कोणते सब्जेक्ट द्यायचे त्याची माहिती तुम्हाला समजून येईल आणि हॉल तिकीटमध्ये काही करेक्शन असेल तर परीक्षा अधिकाऱ्यांना भेटा, ते परीक्षा अधिकारी तुमचे हॉल तिकीट करेक्शन करून देतील। ठीक आहे, आता बघा इथे इंट्रोडक्शन टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन हा पेपर तुमचा 22 एप्रिल 2022ला 4 ते 6 या टाईम स्लॉटमध्ये होणार आहे। कंपल्सरी इंग्लिश हा पेपर 8 एप्रिलला 4 ते 6 मध्ये होईल। नंतर फिजिकल जिओग्राफी हा पेपर 13 एप्रिलला 4 ते 6 मध्ये दिसेल। नंतर इंडियन इकॉनॉमिक इन्व्हायरमेंट फर्स्ट हा पेपर 20 एप्रिल 2022ला 4 ते 6 मध्ये दिसेल। ओके, फाउंडेशन फॉर सायकोलॉजी हा पेपर 4 एप्रिलला 4 ते 6 मध्ये दिसणार आहे। तर मराठी साहित्य हा जो काही पेपर आहे तो 5 एप्रिलला 4 ते 6 मध्ये दिसणार आहे। ओके, तुम्हाला कोणता पेपर द्यायचा आहे तो पेपर तुम्ही बघू शकता। यामध्ये तुम्हाला तुमचा स्कोर इथे पेपर झाल्यानंतर 48 तासानंतर तुम्हाला दिसून येणार आहे। ओके, हे झाली माहिती FYच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत। आता आपण SYच्या विद्यार्थ्याच्या बाबतीतली माहिती बघणार आहोत। त्यांचं हॉल तिकीट बघू आणि त्यांच्या हॉल तिकीटनुसार आपण पुढची माहिती बघणार आहोत। पण विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघणार आहोत SY BA 2019 क्रेडिट पॅटर्नच्या एक्झामचं हॉल तिकीट। ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे 23,001 कंपल्सरी इंग्लिश पेपर दिलेला आहे। आता जर का आपण 23,999 इथपर्यंत बघितलं, टोटल किती सब्जेक्ट दिसत आहे तुम्हाला SYला? इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 टोटल किती सब्जेक्ट दिसत आहे तुम्हाला? 9 सब्जेक्ट दिसत आहे। आणि इथे GR 2A पासून तर तुम्हाला GR9H पर्यंत काही सब्जेक्ट दिलेले आहे आणि याला सगळ्यांना काय आहे, ग्रेड आहे। तुम्हाला माहिती आहे की BA BCom BSc ही पूर्ण डिग्री करण्यासाठी तुम्हाला 132 पेक्षा 132 प्लस 8 एक्स्ट्रा क्रेडिट तुम्हाला मिळवावे लागतात। तर GR2A पासून तर GR9H पर्यंत हे जे काही क्रेडिट दिलेले आहे तर त्यापैकी
तुम्ही क्रेडिट अर्न करू शकता. स्पोर्ट्स रिप्रेझेंटेशनला 1 क्रेडिट आहे कॉलेज लेवलला. एन एस एसला तुम्हाला 1 क्रेडिट आहे. नंतर इथे तुम्ही जर का सोशल सर्वे वगैरे जर का घेतला त्याला 2 क्रेडिट आहे. ओके, म्हणजे त्या पद्धतीने तुम्हाला याचे क्रेडिट हे मिळवता येतील. या संदर्भात आपण आपल्या महाविद्यालयाशी संपर्क करा. ते कॉलेज लेवलला त्याची ॲक्टिव्हिटी जमा करून घेतील आणि तुम्हाला त्या पद्धतीने ग्रेड देतील. मी फक्त तुम्हाला आत्ता सांगणार आहे की युनिव्हर्सिटीचे पेपर कोणते पेपर तुम्हाला कधी द्यायचे आहेत. ओके, तुम्ही हॉल तिकीट बघितलं. आता हॉल तिकीटवरून तुम्हाला टाईम एक्झामचा डेट आणि टाईम तुम्हाला कळणार नाही. तर त्यासाठी तुम्हाला जी काही पर्सनल एक्झाम लिंक आहे किंवा ज्याला आपण एक वैयक्तिक टाईम टेबल बघण्यासाठीची लिंक आहे त्या लिंकवर तुम्ही क्लिक करू शकता. तिथे PRN नंबर म्हणजेच तुमचा युजर नेम टाकू शकता. तिथे तुम्हाला तुमचे जे सब्जेक्ट्स आहेत ते तुम्हाला बघायला भेटतील. ओके, मी तुम्हाला ते 1 बाय 1 दाखवतो. बघा, आपण पुन्हा इथं PIexamResult.unipune.ac.in वर गेलो. इथे तुम्ही PRN नंबर एंटर केला. इथे जो काही कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा आपण काय केला इथे एंटर केला. ओके, सो इथे कॅप्चा एंटर केल्यानंतर सर्चवर क्लिक केलं. इथे तुम्हाला SYBAचा जो विद्यार्थी आहे त्याचे किती सब्जेक्ट मगाशी दाखवले होते बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 टोटल 9 सब्जेक्ट तुम्हाला इथे दाखवलेले होते आणि 9 सब्जेक्टची डिटेल यामध्ये इथे दिलेली आहे. ओके, तर बघा इथे AEC इन्व्हायरमेंटल सायन्स हा पेपर कधी होणार आहे, 11 एप्रिलला 4 ते 6 मध्ये होणार आहे. तर पॉलिटिकल जर्नलिझम हा पेपर 25 मार्च 2022ला 1 ते 3 मध्ये होणार आहे. ओके, आणि इंट्रोडक्शन टू पॉलिटिकल आयडिओलॉजीज हा पेपर 19 एप्रिलला 1 ते 3 मध्ये होणार आहे. फायनान्शियल सिस्टीम हा पेपर 23 एप्रिलला 4 ते 6 मध्ये होईल. नंतर वेस्टर्न पॉलिटिकल थॉट्स, आता हे कॉलेज वाईज हे सब्जेक्ट डिपेंड वेगवेगळे असू शकतात. 31 मार्चला 4 ते 6 मध्ये होईल. ओके, नंतर हा जो 23/023 सब्जेक्ट दिलेला आहे हा 25 एप्रिलला होणार आहे 1 ते 3 मध्ये. दॅन बेसिक्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन हा 24 एप्रिलला होईल. तर मराठी जो काही स्पेशलायझेशनच्या रिलेटेड असेल तुमचा MIL हा पेपर मराठी भाषिक, ओके, हा पेपर तुमचा 8 एप्रिलला 1 ते 3 मध्ये होईल. तर कंपल्सरी इंग्लिश हा पेपर 29 मार्चला 4 ते 6 मध्ये होणार आहे. आणि पेपर झाल्यानंतर 48 तासानंतर तुम्हाला या पेपरचा रिझल्ट बघायला भेटणार आहे. ओके, हे झाला SYच्या बाबतीत. आता आपण TYBAच्या विद्यार्थ्यांकडे वळणार आहोत. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, मी पुन्हा तुम्हाला इथं एंटर करून दाखवलेला आहे की युजर ID जो TYBAच्या विद्यार्थ्याचा आहे आणि इथे मी काय केला कॅप्चा एंटर केलेला आहे. ओके, सो यावर आपण सर्च करूया. इथे तुम्हाला काय केले जाणार आहे 8 पेपर तुम्हाला इथे बघायला भेटतील. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 पेपर. ओके, इथे तुम्हाला 1 बाय 1 दिलेले आहे सब्जेक्ट. एनहान्सिंग एम्प्लॉयबिलिटी स्किल हा पेपर 24 मार्चला होणार आहे. 25 मार्चला इंट्रोडक्शन टू लिटररी क्रिटिसिझम हा 25 मार्चला होईल. कंपल्सरी इंग्लिशचा पेपर 4 एप्रिलला होणार आहे. भाषिक हा जो काही विषय दिलेला आहे 35/023चा हा 11 एप्रिलला होईल. 35/334चा पेपर 8 एप्रिलला होईल. नंतर तुम्हाला जेनेरिक इलेक्टिव्ह जो काही सब्जेक्ट असणार आहे तो 16 एप्रिलला होणार आहे. आता हे कॉलेज वाईज सब्जेक्ट देखील वेगवेगळे असू शकतात. स्पेशलायझेशनचे देखील वेगवेगळे सब्जेक्ट असणार आहे. नंतर जॉग्राफी ऑफ टुरिझम हा पेपर 7 एप्रिलला होईल. तर 22 मार्च 2022ला 1 ते 3 या वेळेमध्ये तुमचा जो काही पेपर होणार आहे तो अप्रिशिएटिंग नॉवेल हा पेपर होणार आहे. ओके, तर या पद्धतीने तुम्ही तुमचा टाइम टेबल सर्च करा आणि त्या पद्धतीने तुम्ही हा पेपर देण्याचा प्रयत्न करा. ओके विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं परीक्षेचं टाइम टेबल आणि काही नोटिफिकेशन आहे. तुम्ही सगळेच पेपर या PI एक्झामच्या एक्झाम लिंकचा वापर करून त्या टायमिंगला देऊ शकतात असं काही नाही. तर काही पेपरमध्ये तुम्हाला टाईम टू टाईम चेंज होतात, कधी ओव्हरलॅप होतात, एकाच दिवशी 2 पेपर पण असू शकतात. त्याच्यामुळे विद्यापीठाच्या हे ज्यावेळेस लक्षात येतं त्यावेळेस विद्यापीठ नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला नवीन अपडेट देत असतं. आता बघा इथे तुम्हाला नोटिफिकेशन आणि एक्झाम टाइम टेबल कसं बघायचं आहे. तुम्ही पुणे विद्यापीठाची ऑफिशियल वेबसाईट आहे unipune.ac.in, यावर तुम्ही क्लिक करू शकता. इथे तुम्हाला एक्झाम सेक्शन दिलेलं आहे. ओके, सो या एक्झाम सेक्शनवर तुम्ही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या टाइम टेबल सेक्शनकडे तुम्ही वर्ग होताल. एक्झाम सेक्शनला क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला टाइम टेबल
स्टुडंट सेक्शनमध्ये टाईम टेबल दिलेला आहे, त्या टाईम टेबलकडे तुम्ही वर्ग करू शकता. या पद्धतीची स्लाईड आल्यानंतर इथे बघा तुम्ही उजव्या साईडला इथे एक बाण दिलेला आहे किंवा 3 डॉट दिलेले आहे, त्यामध्ये जाऊन तुम्ही डेस्कटॉप मोड काय करा, सिलेक्ट करा. डेस्कटॉप मोड सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीने इथे दिसून येतील. इथं फॅकल्टी इक्वॅलन्स आहे, इथे फॅकल्टी कॉमर्स अँड मॅनेजमेंट आहे, इथं ह्युमॅनिटी फॅकल्टी आहे. ज्या ह्युमॅनिटी फॅकल्टीमध्ये इथं आर्ट्समध्ये आपल्याला बॅचलर ऑफ आर्ट्स 2019 क्रेडिट पॅटर्नचा टाईम टेबल इथे बघायला भेटेल. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे नोटिफिकेशन दिलेलं आहे, हे नोटिफिकेशन नंबर 7 बघा, जे तुमच्या BA 2019 क्रेडिट पॅटर्नच्या बाबतीत आहे. आज 17 मार्च 2022ला ते अपडेट करण्यात आलेलं आहे. त्यानंतर तुम्ही हे जर का ओपन केलं तर इथे ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे दिसून येईल की याच्यातले तुमचे जे काही सब्जेक्ट आहे, काही सेमिस्टर पहिल्याचे आहे, काही सेमिस्टर सेकंडचे आहे, तर काही तुमचे 5th सेमिस्टरचे आहे. म्हणजे FYचे काही विद्यार्थी आहे, काही SYचे पण आहे, तर काही TYचे विद्यार्थी आहे. यांचा जो काही 11/141 अरेबिक जनरल हा पेपर होता, जो 21/3 म्हणजे 21 मार्चला 10 ते 12मध्ये होणार होता, तो पेपर 19 एप्रिल 2022ला होणार आहे. ओके. अरेबिक जनरल पेपर सेकंड हा देखील पेपर 21 तारखेला 10 ते 12 होता, तो पेपर 19/4ला 1 ते 3 या टायमिंगमध्ये होणार आहे. उर्दू जनरल सेकंड हा पेपर सेकंड सेमिस्टरचा होता, तो पेपर 21 मार्चला 10 ते 12 होता, तर तो आता 20 एप्रिलला 10 ते 12मध्ये होईल. नंतर इकॉनॉमिक स्पेशल पेपर 3 जो TYच्या रिलेटेड होता, इंटरनॅशनल इकॉनॉमिक फर्स्ट, हा पेपर 9 एप्रिल 2022ला ओरिजिनल डेटला 1 ते 3मध्ये होईल, जो अगोदरच्या टाईम टेबलमध्ये दिलेला नव्हता. आणि इकॉनॉमिक जनरल इंडियन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट फर्स्ट हा पेपर 18 एप्रिल 2022ला 4 ते 6 या टायमिंगमध्ये होणार आहे. तर या पद्धतीचे महत्त्वाचे चेंजेस होतात. तुम्ही नोटिफिकेशन बघत चला. टेलिग्रामला देखील मेसेज असतात, बट विद्यार्थी मेसेज वाचत नाही, म्हणून तुम्हाला महत्त्वाच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. तुमच्या मनामध्ये काही शंका असेल, आता 2013 पॅटर्नच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत प्रश्न होता, तर 2013 पॅटर्नच्या विद्यार्थ्यांचे काही टाईम टेबल लवकरच पब्लिश होणार आहे. तर काही जे काही सब्जेक्ट्स आहेत ते इक्वॅलन्समधून तुम्हाला द्यावे लागतील. त्याचा एक सेपरेट व्हिडिओ हा बनवला जाईल. तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद.